मी विचारपीठावरील मान्यवरांना विनंती करतो, सुकुमारजी कांबळे, माननीय रमेश राक्षे कसबेकर साहेब, अंकल सोनावणे, रमाई पुत्र अस्मित्र, माननीय विठ्ठलजी गायकवाड या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ही शीर्षनागाच्या मस्तकावर पडलेली नसून श्रमिक, कष्टकरी, गरीब यांच्या तळहातावर तरलेली आहे असं सांगणारे जगविख्यात शाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती मी माननीय सुकुमारजी कांबळे यांना करत असतानाच अंकल सोनावणे, अंकल सोनावणे, सुकुमार कांबळे, रमेश राक्षे कसबेकर साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलित करावा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. थोडं व्यवस्थित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा. अंकल थोडस एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती उजळतात ज्ञानाने तुझ्या हरणीवरती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या अर्थानं जन्माला येण्यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यातला अंधकार कायमचाच नाहीसा झाला आणि दीप प्रज्वलित झाला तुमच्या माझ्या आयुष्याचा. ते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याकरता उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे, त्याचप्रमाणे वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि या परिसरातील सुजाण, सुबुद्ध आणि प्रबुद्ध नागरिकांचे मी दीपक मस्के मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला क्रांतिकारी मानाचा जय भीम करतो. महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवाची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दरवर्षी आपण साजरी करतो. याही वर्षी ती संबंध विश्वास साजरे होते. ते साहित्य सम्राट, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्री या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आमच्या एका फोनवरून या कार्यक्रमाला येतो असे म्हणाले आणि 4 तारखेला हा कार्यक्रम आम्ही संबंध पुण्यात जाहीर झाला आणि पुण्यातून सगळ्या लोकांनी एक दिवस अगोदर सांगितले की आम्ही मोठ्या संख्येने येणार आहोत, पण पाऊस असल्यामुळे तो कार्यक्रम आम्हाला आणि पूर आला, खूप वाईट परिस्थिती होती, तो आम्ही रद्द केला आणि पुण्यात येऊन ते परत सांगलीला गेले. ते थोर विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक, प्राध्यापक सुकुमार कांबळे सर हे आज आमच्या विनंतीला मान देऊन आले. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. तसेच पुण्यामध्येच फुलेशाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत निष्ठेने काम करणारे, ज्यांच्या बरोबर मी अनेक वर्ष काम करतो आणि गेल्या वर्षीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने आम्ही सन्मानित केलं. ते आमचे मार्गदर्शक अंकलजी सोनवणे साहेब, आदरणीय जे रमेशजी राक्षे साहेब, की जे फुलेशाहू आंबेडकरी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये
आपलं मोठं योगदान देतात, प्रत्यक्षामध्ये काम करतात आणि रस्त्यावरची लढाई असो कुठलीही असो त्या सगळ्या लढाईमध्ये पुढे होऊन काम करणारे चळवळीतील परिवर्तनवादी विचाराचे सन्मान नेते रमेशजी राक्षे साहेब, तसेच दीनानाथ साठे ज्यांनी आयुष्यभर फुलेशाहू आंबेडकरी विचाराची परिवर्तनाची गाणी गाता गाता आपल्यातून निघून गेले आणि ज्यांच्या शायरीनी संबंध, महाराष्ट्र संबंध, पुणे पश्चिम महाराष्ट्र जिथं जिथं जाईल तिथं तिथं दीनानाथ साठे यांची गीतं व्हायची आणि आजही ते आम्हाला आठवतात. त्यांना मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबियाला आम्ही देणार आहोत. त्या पुरस्काराला उपस्थित त्यांच्या पत्नी श्रीमती साठेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच भारतीय दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये आम्ही जेव्हा काम करत होतो त्यावेळेस मातंग समाजाचा एक तरुण फुलेशाहू आंबेडकरी विचाराशी परिवर्तनाच्या विचाराशी प्रामाणिक राहून औंध रोड या भागामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसला पाहिजे यासाठी उपोषण करणारे पहिल्यांदा एक मातंग समाजाचा माणूस बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी उपोषण करतो आणि ते 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आणि त्यांना बघून आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते चळवळीमध्ये प्रेरित होऊन काम करू लागलो आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि ते नाहीत म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटलं की या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे हा त्यांच्या कुटुंबियाला समर्पित करावा. विनायकराव जाधव यांच्या पत्नी श्रीमती जाधवताई देखील या ठिकाणी स्टेजवर उपस्थित, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. तसेच त्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय वकील साहेब, आदरणीय मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. परत आदरणीय रमाई पुत्र ज्यांचा वर्षभर काही ना काही कार्यक्रम असतात, कसबे साहेब, ॲडव्होकेट कसबे साहेब, आदरणीय विठ्ठलरावजी गायकवाड, तसेच आदरणीय विलासराव साठे, विलासराव त्यांचे भाऊ, साठेंचे भाऊ विलासराव साठे हे देखील उपस्थित आहेत. आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिन या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर उपस्थित सर्व पुणे शहरातून आलेले माझे सगळे मित्र या ठिकाणी, त्यांची नावं घेणं शक्य नाही परंतु अनेक भागातून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली ते सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय कार्यकर्ते, भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी हा कार्यक्रम हा आम्ही 4 तारखेला जाहीर केला होता परंतु पावसामुळे मी मगाशी सांगितलं की तो पुढे ढकलला गेला आणि आज तो कार्यक्रम होते. कदाचित 4 तारखेला कार्यक्रम असता तर तो खूप धुंगादार झाला असता, कारण की खूप लोकांची अपेक्षा होती की 4 तारखेला कार्यक्रमाला यावं. पण लगेचच मी म्हणलं हा पुरस्कार कार्यक्रम आपण 2-4 दिवसात घेऊन टाकू आणि सुकुमार साहेब कांबळे साहेबांना फोन केला, त्यांनी आजची तारीख दिली. राक्षे साहेबाला फोन केला, काय हरकत नाही आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम होत आहे. खरं म्हणजे साहेब, आम्ही आमच्या पुढच्या पिढ्या म्हणजे आमच्या स्वतःच्या ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना मी भारतीय पॅंथरचा कार्यकर्ता, दलित पॅंथरचा एक शाखेचा अध्यक्ष आणि तिथून आमची सुरुवात झालेली आहे. आणि आज माझी पत्नी या पुणे महापालिकेच्या उपमहापौर, आता दुसरे उपमहापौर होतील तेव्हा ते पद त्यांना जाईल, पण अजूनही त्या उपमहापौर आहेत रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरी चळवळीच्या. म्हणून या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मी गेली 25 वर्ष एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे करत आहे. निश्चित जयंती मतांसाठी, निवडणुकीसाठी, राजकीयसाठी करत नाही, सामाजिक भावनेतून, परिवर्तनाच्या भूमिकेतून ती जयंती मी सातत्याने साजरी करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या माणसाला सांगितलं की हा माणूस मोठा आहे, फुलेंना गुरु मानला, आम्ही फुलेंना डोक्यावर घेतलं. ताबडतोब आमच्या घराघरात फुले आले. अण्णाभाऊंनी सांगितलं जग बदल घाव सांगून गेले भीमराव. आम्ही त्या दिवसापासून अण्णाभाऊंना डोक्यावर घेतलं की नाही, हे खरे बाबासाहेब सांगणारा माणूस आहे. आणि तेव्हापासून आम्ही आमच्या विहारांमध्ये आंबेडकर अण्णाभाऊंची जयंती साजरी करायला सुरुवात झाली. त्यामुळं गेले 25 वर्षाचं हँडबिल जर मला कोणी मागितलं की तू 25 वर्षापूर्वीचं हँडबिल मला अण्णाभाऊंचं दे, मी 100% देईल साहेब, नाही का. मी व्हॉट्सअप कॉलला बी करेल. म्हणजे
प्रामाणिकता आमची, नाहीतर लोक प्रोग्राम करतात इलेक्शनसाठी किंवा याच्यासाठी करतात, परंतु अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी आम्ही काम करत असतो. आणि अण्णाभाऊ साठेंची जयंती या ठिकाणी मी अजून एक व्यक्तीचं नाव घेईन की पुण्यामध्ये ती सातत्याने करतात. मी दरवर्षी त्या कार्यक्रमात जातो. संदीपजी भोसले या ठिकाणी आलेले आहेत पुणे कॅम्पातून. दरवर्षी त्यांच्या भावाच्या स्मृती दिनानिमित्ताने ते देखील अण्णाभाऊ साठेंची जयंती करत असतात. आणि आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता, बौद्ध समाजाचा कार्यकर्ता, पण जे आपल्या भावाच्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊंची जयंती झाली पाहिजे. गेले 25 वर्ष मला वाटते ती जयंती पुण्यानमधून दिनामध्ये अण्णाभाऊंची जयंती आणि मोठ्या ताकदीने ते करत असतात. त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो. आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना विविध उपक्रमाने आम्ही ती जयंती साजरी करत असतो. या अण्णाभाऊंची शताब्दी 4 वर्षापूर्वी झाली आणि 4 वर्षापूर्वी शताब्दी झाली तर कोविड होतं. कोविडमध्ये राज्य शासनाला आम्ही विनंती केली. त्यांनी सांगितलं एवढे पैसे जाहीर झाले, एवढे झाले, तेवढे झाले, नाही का. आणि मला असं वाटतंय की त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं आणि पैसे जाहीर झाले, अण्णाभाऊंची जयंती करतील असं आम्हाला वाटलं. शताब्दी महामानव उपेक्षित राहतात, ज्यांना आयुष्यभर उपेक्षित राहावं लागलं, त्या जन्मशताब्दीमध्ये देखील उपेक्षित ठेवण्याचं काम इथल्या राज्य शासनाने केलं. त्यांची जन्मशताब्दी खूप उत्साहात साजरी व्हायला पाहिजे. मी बघितलं कुणी साजरी करत दिसत नाही, काय राज्य शासन काहीच करतात दिसत नाही. ते कोविडमध्ये वेगळ्या पद्धतीने जयंती करू शकले असते, ते पुस्तकं छापवू शकले असते, ते वेगळे उपक्रम करू शकले असते, पण राज्य शासनाने तसं केलं नाही. परंतु आम्ही ठरवलं, एक निर्णय घेतला की अण्णाभाऊंची जयंती यावर्षी पुण्यातल्या सगळ्या बौद्ध विहारात करायची, सोडायचं नाही. आम्ही पुण्यातल्या सगळ्या विहारामध्ये ती अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी केली. आणि पहिलं विहार आमचं आहे की ज्या विहारामध्ये माझ्या विहारामध्ये पहिलं पाऊल हे माझं पडलं नाही, अण्णाभाऊंचं पाऊल पडलं. तिथं अण्णाभाऊंचा फोटो ठेवला आणि त्या विहारात प्रवेश केला. बुद्ध पहिले आले नाही, पहिले अण्णाभाऊ माझ्या विहारात आले, नंतर बुद्ध आले. ही गोष्ट आम्ही प्रामाणिकपणे केली, निश्चित केली नाही. तारोजू लावला, 100 वर्षे जे शताब्दी वर्ष आहे फुलाने सजवला, तुला केली. आणि एका बाजूला 100 किलोचं वजन ठेवलं आणि एका बाजूला संविधानाची 100 किलोची पुस्तकं ठेवली आणि एवढी मोठी तुला केली की अण्णाभाऊंची, एका बाजूला संविधान आणि एका बाजूला अण्णाभाऊ. आणि ती तुला आम्ही संबंध व्हिडिओ मार्फत, टीव्ही मार्फत जिथं जिथं पाठवलं तिथं तिथं तो प्रोग्राम पाठवला आणि सांगितलं आम्ही जन्मशताब्दी केलेली आहे. त्या वर्षामध्ये विविध कार्यक्रम अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त आम्ही केलेले आहेत. मी चित्रपट महोत्सव केला साहेब. मी अण्णाभाऊंच्या चित्रपट महोत्सव पुण्यात केला. शोधू आणले चित्रपट, शोधू आणले, सगळे चित्रपट आणले. आम्ही आंबेडकर भवनला अण्णाभाऊंच्या नावाने चित्रपट महोत्सव देखील केला. त्या चित्रपट महोत्सवाला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. खूप लोकांना जुने चित्रपट पाहायची संधी त्या निमित्ताने या ठिकाणी मिळालेली आहे. अण्णाभाऊंच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम, जसं पुणे महापालिकेचं पहिलं साहित्य संमेलन अण्णाभाऊंचं, पहिला आंबेडकर महोत्सव म्हणजे अण्णाभाऊंचा महोत्सव करायची वेळ आली तर माझ्यावर जबाबदारी, मला सांगितलं वाडेकर साहेब तुम्ही बघा, कुणी पुढे आहे ना, मी म्हणलं मी करतो. आणि मग त्यावेळेस पुणे महापालिकेने सांगितलं की आपण करूया, पण मी त्याचा पुढाकार घेतला आणि पहिला अण्णाभाऊ साठे हा सांस्कृतिक महोत्सव पहिला आम्ही केला. आणि आम्ही केल्यानंतर नंतर तो सुरू झाला, आम्ही सुरुवात केली, हे कोणाला विचारा, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी हे करणं म्हणजे आमचं उपकार केले नाही, ही आमची जबाबदारी आहे. आणि जबाबदारी म्हणून आम्ही कुठल्या उपक्रमाने आम्ही कार्यक्रम घेत असतो. गेले अनेक वर्ष आम्ही या भागातील चळवळीमध्ये काम करणारे अनेक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे. त्यामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रम, विविध कार्यक्रमाने आम्ही सातत्याने आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सातत्याने करत असतो. याही वर्षी जे आम्ही पुरस्कार देणार आहोत ते सन्माननीय मोठे नेते आहेत की ज्यांना आम्ही हा सन्मान देणार आहोत. आणि हा आमचा या भागातला वसाहतीतला कार्यक्रम आहे. म्हणजे आम्ही हॉलमध्ये घेऊ शकलो असतो किंवा इकडं एकतर ते अण्णाभाऊंची पुण्यतिथी पावसात येते आणि जयंती पावसात येते, त्यामुळं हॉलला कार्यक्रम घेतला तर हॉलला लोक म्हणजे येण्याची खूप हे होते. आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आमच्या प्रभागामध्येच आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून
आलेल्या सगळ्या बांधवांना सांगणार आहे की आम्ही अण्णाभाऊंचा हा विचार आम्ही स्वीकारलेला आहे, मनापासून स्वीकारलेला आहे. अण्णाभाऊ हे नेमकं काय दिशेने काम करत होते, कुठल्या विषयावर ते काम करते, त्यांना काय म्हणायचं होतं हे आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्हाला नक्कीच समजलेलं आहे. आणि त्या भावनेपोटी आम्ही सगळे कार्यकर्ते अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहाने सन्मानाने करत असतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु इथं मला भाषण करायचं नाही, फक्त आम्ही काय करतो एवढंच सांगायचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये देशामध्ये खूप गडबड चाललेली आहे, आरक्षणावर चालली, ह्याच्यावर चालली, ह्याच्यावर, त्या भानगडीत आता मी पडत नाही. आता ते नंतर आपल्याला परिसंवाद वगैरे बोलायचं आहे, परंतु भावाभावामध्ये भांडणं लावायचं काम पूर्ण चाललंय. पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळं होत नाही साहेब, पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळं होत नाही. शेवटी आम्ही एका जीवाचे आहे. आम्ही म्हणलं पाहिजे घेऊन टाका साहेब. मी माझ्या मुलीचं ऍडमिशन ओपन मध्ये करतो. आम्ही आरक्षण कधी सोडून टाकलंय, आम्ही सगळं सोडून टाकलंय, आम्ही घेत नाही. माझी वहिनी ओपन मधून, माझी मुलगी ओपन मधून, दुसरी मुलगी ओपन मधून. आता आपण नाही घ्यायचं आरक्षण, बोलायचं कशाला, करून दाखवायचं. आमची जागा दुसऱ्या माणसाला देऊया. आपण सगळ्यांनी, आम्ही सगळ्यांनी करण्याचं, आम्ही मित्रांना सांगतोय, झालं तुझं दुसऱ्याला दे, झालं तुझं दुसऱ्याला दे, आता तुम्ही सोडून टाका. आणि आम्ही ते प्रयत्न सुरू केलेले, आमच्यापासून सुरू केलेले, आणि या भविष्य काळामध्ये आम्ही नक्की सुरू करू एवढं या ठिकाणी नक्की सांगतो. पुन्हा एकदा उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आमच्या चौकामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिक कट्टा केलेला या चौकात. त्या चौकात लिहिले, जगबदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव. ज्या ज्या मातंगाला हे वाक्य समजतंय, ज्यांना अण्णाभाऊ समजलंय, फक्त आमच्या जातीचा आहे म्हणून स्वीकारून चालणार नाही. अण्णाभाऊंची सगळी पुस्तकं चेक करा, सगळ्या कादंबऱ्या चेक करा, त्यांची मांडणी चेक करा. तुमच्या लक्षात येईल की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आणि त्यांच्या सगळ्या कार्याला समर्पित त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांना पुढे जे काम करायचं होतं ते सगळं काम सांगून गेले. म्हणून आमच्या चौकामध्ये, या चौकामध्ये आम्ही शाहू चौक बनवलेला आहे. म्हणजे शाहू महाराज, आम्हाला वाटलं कुठला चौक बनवा. आता नगर उपमहापौर झाले, नगरसेवक झाले तर काय केलं पाहिजे. मग हा या चौकामध्ये लिंब पडत होती, उतारा पडत होता, सगळं साफ केला सगळा उतारा, आणि लिंब पडत होती सगळी बाजूला केली. आणि म्हणलं आपण आता काय करायचं, शाहू महाराजांचं नाव या चौकात दिलं आणि खाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यिक कट्टा केला. हा पहिला आमचा साहित्यिक कट्टा पुण्यातला आहे की जो या चौकामध्ये सन्मानाने उभा राहतो. तो महाविहाराकडे रस्ता जातो, सांगूकडे जातो. आता या आमच्या स्तंभाला नमन होऊन सगळे जात असतात, हाय का नाही, तुम्ही बघा, सगळे बघत राहा. मोठा कार्यक्रम, जयंती बी आमची तिथं आता जोरात होते. आणि म्हणून या ठिकाणी या चौकाला आम्ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्यिक कट्टा नाव दिले. आमच्या प्रभागात आम्ही वामनदादा कर्डक यांच्या नावाने साहित्यिक कट्टा केला. एवढाच मोठा आंबेडकर चौकामध्ये आम्ही वामनदादा कर्डकाच्या नावाने साहित्यिक कट्टा केला. आणि आता तो साहित्यिक कट्टा सन्मानाने उभा आहे. अनेक लोक म्हणले काय करायचं, वामनदादाची शताब्दी होती, शासनाने केली नाही, अण्णाभाऊची केली नाही आणि वामनदादाची केली नाही. मला खूप दुःख होतं आणि मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की अण्णाभाऊंची बी शताब्दी ज्या ताकदीने व्हायला पाहिजे होती, वामनदादाची शताब्दी ज्या ताकदीने व्हायला पाहिजे, सगळ्या कलावंतांनी एकत्र येऊन करायला पाहिजे होती, मोठा कार्यक्रम करायचा होता, आम्ही पुढे आलो असतो, पण झाली नाही. पण आम्ही सोडली नाही, आम्ही वामनदादाची जन्मशताब्दी साजरी केली, साहित्यिक कट्टा आम्ही बांधला. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्हाला निवडून दिलं, पण आम्ही मागं हटलो नाही. जेवढ्या वेळामध्ये जे काही करता येईल तेवढा मी करण्याचा आम्ही प्रयत्न केला साहेब. या पुढच्या काळात सुद्धा नक्की मातंग समाज, बौद्ध समाज, वडार, होलार सगळे मी आयुष्य माझ्यावर, म्हणजे जेवढ्या केसेस आहे, मी 3 वेळा तडीपार आहे. हा तडीपार म्हणजे पोलिसांचं काही भांडणं झालं माझे, आंदोलनाला तर भांडणाले, मातंगाला काय झालं रस्त्यावर, चांबाराला काय झालं रस्त्यावर, मुसलमानाला काय झालं रस्त्यावर, डकलवराला काय झालं रस्त्यावर, कोणाला काय झालं रस्त्यावर, काठ्या बरगड्या तुटून घातल्यात, मी दाग तुटल्यात माझे सगळे. काय आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमी शेड्यूल कास्ट मधल्या कुठल्याही माणसाला काय हो, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या कचेरीवर आम्ही आंदोलन केलेलं आहे. मागं हटलो नाही, नाही का. बाबासाहेबांनी सांगितलं हटायचं नाही, त्यांच्यासाठी लढायचं. मला शिव्या का देऊ नये, मत बी नाही दिलं चालत, पण मी तुमच्यासाठी भांडत राहणार. बा मला मत नकोच तुमचं, नाही दिलं चालत, पण मी तुमच्यासाठी भांडतच राहणार. मी म्हणून काय, मला आता काही लोकांना एक चॅप्टर असतात, म्हणजे जरा माझ्या बाजूने आलं, माझं नाही ऐकलं की लगेच तिकडं जयंती करणार नाही, तिकडं
पाण्याची लाईन बी टाकू देणार नाही. सत्याग्रह केला तिने आंबेडकरांनी. हे बाबा आमदार, तर हे का सांगतो, आयुष्यभर आपण शेड्यूल कास्ट मधल्या शेड्यूल ट्राईब मधल्या आदिवासीच्या प्रश्नावर भांडत इथपर्यंत आलो. संकटाला कुणी भेटलं नाही. रेल रोको आंदोलन असलं काय माहित नाही आमच्या म्हातारीला. डेक्कन अडवायचे, काल मातंगावर अन्याय झालाय, अरे चर्मकावर अन्याय झालाय, आम्ही रेल्वे अडवायला. माझी आई म्हणती अरे कुठं निळा झेंडा घेतला की त्यांना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. अशा सगळ्या लोकांवर केसेस झाल्या. शेवटच्या शनी आलो इथपर्यंत आता. पण आता हे पुढे जेवढं अंगात रक्त आहे तेव्हापर्यंत आपण काम करू. सरकारने किती आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू, काय करू, पण आपण हलायचं नाही. आपण या सगळ्या एकमेक आपला हार आहे, आपण आपल्या जमातीचा एक हार आहे, तो ओवलेला आहे बाबासाहेबांनी. कोणी त्याला कातर मारले फुलं पडणार नाही. काय शेवटी ते हार आमचा भक्कम आहे, बाबासाहेबांनी बांधून ठेवले संविधानाने, नाही का. तर तो हार असाच एकदम भक्कम ठेवूया आणि एक जीवाने एक दिलाने इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये सातत्याने काम करत राहू एवढं सांगतो. आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटलाय ते सगळे आदरणीय गुरुवर्य, त्यांना देखील मनापासूनच्या शुभेच्छा. माझे मित्र इथं आता दिवंगत झालेत, त्यांनी देखील खूप काम केलंय, त्यांना देखील मनापासून आनंद वाटत असेल की माझ्या कुटुंबियाला हा पुरस्कार माझ्या कार्याचा मिळत आहे. तर मी कृतज्ञता आहे की मी जिवंतपणे जरी काही करू शकलो नाही तरी पण मृत्यूनंतर त्यांच्या कामाची दखल घेतली पाहिजे या भावनेतून हा पुरस्कार त्यांच्यासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार देत असताना विनायकराव जाधव यांचं नाव मला अडसूळ गुरुजी आणि अविनाश कदमनी सुचवलं की नाही आपल्याला दिला पाहिजे. मी लगेच होकार दिला, अरे बरोबर आहे करून टाका. साठेंचं नाव मला विठ्ठल गायकवाड आणि अविनाश आणि गुरुजींनी सुचवलं. मी म्हणलं बिलकुल दिला पाहिजे. जी नावं चांगले वाटतात हे सगळे आंबेडकरी चळवळीतील मातंग समाजातील छातीटोकपणे सांगणारे कार्यकर्ते, त्यांचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. जय भीम. आपल्याला मी विनंती करतो, मी सांगणार नाही परंतु आपल्याला विनंती करतो की टाळ्या वाजवायला हरकत नाही, कारण टाळ्या वाजवणं हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत लाभदायक असतं. टाळ्या वाजवल्याने रक्तभिसरण प्रक्रिया चांगली होते आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य सुदृढ होतं आणि मेंदूही तल्लख होतो. तेव्हा सुकुमार कांबळे हे प्राध्यापक आहेत, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या भाषणातूनच सांगणार आहेत ते, नाही का. आता ते काय काय अलीकडे निवेदनाचंही काम आमचं मित्रच करू असतात. त्यामुळे सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धर्माचा वैचारिक वारसा स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म समाजापर्यंत येण्याचे काम आपल्या विचारवाणी आणि साहित्यातून करणारे सुकुमार कांबळे यांचा या ठिकाणी समाजाचा सन्मान करण्यात येतो. ज्या पुरस्कार वितरण सोहळ्याची तुम्ही आणि मी आपण सारेच आतुरतेने वाट पाहतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित 2024 लोकेश्वर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. मी सुकुमारजी आपल्याला विनंती करतोय आणि त्याचबरोबर अंकल सोनावणे आणि मान्यवरांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण आपल्या हाताने या ठिकाणी प्रदान करावा. दीनानाथ रामचंद्र साठे यांना मरणोत्तर हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. मी दीनानाथ साठे यांचे बंधू विलास साठे आणि स्नेहलता ताईंना विनंती करतो. स्नेहलता ताई आपण पुढे या. स्नेहलता ताईंना पाठीपुढे पुढचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय. विनायकजी जाधव दिवंगत मरणोत्तर पुरस्कार. आपण केलेल्या सामाजिक कार्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमानाने अभिमान आहे. लोकेश्वर अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक वारसा खऱ्या अर्थानं अंगीकारून तो समाजापर्यंत पोहोचविण्याचं काम आपण अविरतपणे केलं म्हणून आपल्याला मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. तो पुरस्कार स्वीकारण्याकरता त्यांच्या सुविद्य पत्नी संगीताताई यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो.
संगीतताई विनायक जाधव या पुरस्कार स्वीकारतील सुकुमार कांबळे यांच्या हस्ते. एक सुंदरशी ट्रॉफी दिसते आणि जर आपण पाहिलं त्या ट्रॉफीकडे तर अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे, जे चित्रपट ज्या साहित्यावरती निर्माण झाले त्याचे अशी एक सुंदर ट्रॉफी आहे आणि जग बदलण्याचं सामर्थ्य आपल्या हातांमध्ये आहे असं सांगणारा एक वैचारिक सिम्बॉल त्या ट्रॉफीवरती आहे. रक्षासाहेब आपण यापुढे. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरी विचारांना खऱ्या अर्थानं प्रगल्भ व्हावा. महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तो प्रबुद्ध झाला पाहिजे. हा वैचारिक वारसा समाजापर्यंत पोहोचवत असतानाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूलगामी विचार समाजापर्यंत देण्याचं काम आमचे मित्र रमेश राक्षे अविरतपणे करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेवरतीही ते काम करतात. त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत असताना आम्हाला विशेष आनंद होतोय. स्वतंत्ररित्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती व्याख्यानमालेचं आयोजन, स्वतः एक उत्कट वक्ते, विचारवंत, साहित्य जगतामध्ये स्वतःचं नाव ज्यांनी केलं आणि समाज हा खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे गेला पाहिजे हे आग्रहानं सांगत असताना आपल्या समाज बांधवांपर्यंत त्याचबरोबर अंकल सोनवणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मी विनंती करतो. इयत्ता 12वी मध्ये इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालेली लक्ष्मी गणेश परमार, लक्ष्मीजींना या ठिकाणी बोलवतो. आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो कुरघुरल्याशिवाय राहणार नाही. ही जिद्द मनाशी बाळगून शिक्षणाचा वैचारिक वारसा आपल्या कृतीत उतरवत ती लेखनी अधिक धारदार करत 12वी मध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळविणारी, इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट क्लास नंबरने उत्तीर्ण झालेली लक्ष्मी गणेश परमार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. ऍडव्होकेट श्रीधर कसवेकर यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातो आहे. सुकुमारजी यांचे मित्र, लेखक, विधितज्ञ यांचा या ठिकाणी सन्मान केला. त्याचप्रमाणे विलासजी साठे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दिवंगत लोकशाहीर दीनानाथ रामचंद्र साठे यांचे धाकटे बंधू, त्याचप्रमाणे रमाई पुत्र, उत्तम कवी, गातागळा आणि माणूस जोडणारा एक सच्चा माणूस माझा मित्र विठ्ठल साठे यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातो. विठ्ठल गायकवाड साठे श्री विठ्ठल गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. रमाई पुत्र म्हटल्यानंतर विठ्ठल गायकवाडच मी पाहत होतो की कार्यक्रमामध्ये लोक किती सजग आहेत ते मुद्दाम पाहत होतो.